बिल्डिंग समोर झुणका भाकर. ओके. हॅलो. हा. एअर इंडिया बिल्डिंग समोर ना? एअर इंडिया बिल्डिंग समोर झुणका भाकर केंद्र आहे माझं. ओके. ते तिथे. इन्कम टॅक्सचे ऑफिसेस आहेत ती बिल्डिंग का? त्याच हॅलो. बिल्डिंग मध्ये त्याच बिल्डिंग मध्ये इन्कम टॅक्सचे कमिशनरचे ऑफिस आहेत ना? माहित नाही मला. एअर इंडिया बिल्डिंग हो, त्याच बिल्डिंग मध्ये करेक्ट. फेमस आहे हा. हो, फेमस आहे, चालेल. झुणका भाकर केंद्रासमोर केंद्र ठीक. आहे तिथे आस्वाद म्हणून. ओके. काही चालेल चालेल. 9 वाजता भेटू आपण. तुम्हाला ठीक हो. आहे. बर्वे साहेब तुम्हाला पॉसिबल आहे? हॅलो. हॅलो. हा बर्वेंची परवाची गडबड असेल तर नका येऊ तुम्ही. हो सर, परवाच तिकडे रायगडला जायचं नियोजन होतं. हा मग तयारी तयारीमध्ये लागेल का? हो. बरं ठीक आहे, हरकत नाही. अजून आपल्यापैकी कोणी येऊ शकतं? मी पोहोचेन 9 साडेनऊ पर्यंत. सुनील हॅलो. जगताप. तुम्ही याल, व्हेरी गुड. हो. पण आपल्याला तिथे कुणाला भेटायचं साधारण टार्गेटेड काय? जे जे भेटतील ते ना, मी सगळ्यांची पत्र घेतलेत अभिनंदनाची. अच्छा अच्छा, हा हा हा. चालेल ना. त्याची वेळ भरत शेठ आहे, आदिती आहे, हा 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 हा. नितेश राणे आहे, हा हा, बरोबर आहे, चालेल ना, नक्की नक्की भेटूया. एकनाथ किंवा आपण शिंदे. ते, त्या बंगल्यांमध्ये शिवालय आपलं आहे तिथे भेटता येईल आपल्याला. तिथे एकनाथ शिंदे साहेबांचा तो पांडुरंग पाटील सगळं काम बघतो. कुठे शिवालय? हा. शिवालय, हा, तिथेही हा, भेटता येईल आपल्याला. शिवालयचे ते भेटू की झुणका भाकर आपलंच आहे ते. अच्छा, ठीक आहे ना, शिवालय चालेल. बरोबर शिवालयाच्या पाठीमागे. अच्छा, हा 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 हा. तिथे चालेल चालेल भेटू, चहा घेऊ आणि काम सुरू करू. चालेल चालेल चालेल. चला मीटिंग सुरू करूया. हो, येस, करा करा, सुरू करूया. हा. करूया सुरू मीटिंग. 7 जण तर आहोत. तो आता 6-7 जण ऑफिसला आले होते. अच्छा. ऑफिसला पण बसलो होतो आम्ही बऱ्याच वेळ. हम्म, हम्म. हम्म, हम्म. अं, आजची आजची आपली मीटिंग ही चेंबरची आहे ना? हॅलो. हो, हो, चेंबरची आहे ती. ठीक आहे. चेंबरची आहे. चेंबरचं आता आपलं रजिस्ट्रेशन झालंय, कंपनी रजिस्ट्रेशन. त्याचं माझं अकाउंट ओपनिंगची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे मेडेकर? अकाउंट ओपनिंगची प्रोसेस चालू आहे आपली सर. हा आणि उद्या जे आपले 84 आहेत जे हा सी आहेत, ते तुमच्या वेळेनुसार उद्या संध्याकाळी येणार आहेत ऑफिसला. ते हा. आपली अकाउंटची प्रोसेस होऊन जाईल या आठवड्यातच. अच्छा. अजून काही टेक्निकल विषय असतील सीए बरोबर ते करून घ्या. करून घ्यायची. हा. आता आता चेंबरचा 28 तारखेला आपली पहिली मीटिंग आहे, 28ची. हो. आणि ती आपण रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये घेतली. कधी बोलतो? जी जी, त्यानंतर येतोय माझा आवाज? येतोय का? हो, येतो होय. येतो, आवाज येतो. रामभाऊ माळगीमध्ये घेतली आहे मीटिंग. त्या हम्म. मीटिंगचं आपण शुल्क 100 रुपये ठेवलंय मेंबर्ससाठी आणि नॉन मेंबर्ससाठी 200 रुपये. हो, चालेल. फूड प्रोसेसिंग हा बिझनेस टॉपिक असेल, ज्याच्यामध्ये नारकरची गडबड आहे, पण ओमकार आंबवणे, फणस फणस प्रक्रिया आणि ओके. सिंग इंडस्ट्री आणि सुरेश चव्हाण असतील, जे शासकीय योजनांची माहिती देतील. बरं.
आपली मिटिंगचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट प्रमाणे आपण मिटिंग त्या दिवशी करू. पहिली 10 मिनिटं आपण छत्रपती शिवराय हा मिटिंगचा विषय राहील, तो मी सांगेन. एकूणच छत्रपती शिवराय, शिवस्वराज्य आणि या चळवळीची संकल्पना एक तासाभराचं आपण बिझनेस डिस्कशन करूया की कोणते प्रोजेक्ट आता आपले फ्लोअरवर आहेत, काय करता येईल, बाकीच्यांच्या डोक्यात काय आयडिया आहेत, कसं एकमेकांना मदत करता येईल, असं आपण तासभर ठेवू. एक 1.5 तासाचं आपण बिझनेस मार्गदर्शन जे आहे प्रोसेसिंग इंडस्ट्री आणि या संदर्भात ठेवू. याचं मिनिट टू मिनिट नियोजन आहे. किरण परब साहेब, तुम्ही मी उद्या ते फायनलाइज करतो. ओके. तुम्ही खरं म्हटलं तर ठीक मंदार, आता मंदार काही गडबड आहे तेवढं नाही मीटिंगला, पण आहे का मंदार आज मीटिंग मध्ये? नाही अजून, पण मी नोट डाऊन करतोय, नाहीये. पॉइंट्स मी नोट करतोय. अच्छा. मागच्या वेळी आपण मीटिंगचा एक फॉर्मॅट ठरवला होता, तो उद्या फायनलाइज करू आपण आणि नक्की. त्याप्रमाणे चालू कर. हो. बरं. दुसरं, चेंबरची जानेवारीमध्ये आपण म्हणजे मीटिंग करतोय 28 डिसेंबरला. जानेवारीमध्ये आपण चांगली मीटिंग करू, ज्याला आपण मिनिस्टरना वगैरे बोलवायचं ठरवलं होतं की आपण जानेवारीमध्ये करू. परवाच्या मीटिंगला सगळे मेंबर्स प्लस गेस्ट ते 60-70 लोक यावेत असा आपला प्रयत्न आहे. ऑफिस मधनं कोऑर्डिनेट होत आहे. आता चेंबरची मुंबईची मीटिंग या महिन्यापासून आपली रेग्युलराइज होईल. आपल्याला सायमल्टेनियसली रायगड आणि रत्नागिरी म्हणजे जगताप काही गेस्ट उद्योजक रायगड मधनं इन्व्हाइट करा. 28 हो ना, 5-7 जण तरी आणि 5-7 जण 28ला तिघे चौघे असू आम्ही. हा म्हणजे या, आणि मग जरा टार्गेट घेऊन आपल्याला रत्नागिरी आणि रायगड असे मिळून बरं 50 सदस्य केले पाहिजेत पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. हो, तेवढे तर होतील इझी. म्हणजे आपण एक मीटिंग रायगड रत्नागिरी मिळून एकत्र दापोलीला सुरू करू, म्हणजे कोकणातली मीटिंग. चालेल. त्याच्यासाठी एक 2-3 महिने सदस्य करू आणि मार्च मध्ये ग्लोबल कोकण संपला की तो कार्यक्रम करू. चालेल. आणि त्याच्यासाठी मेडेकर जे चेंबरचे रायगड मधले सदस्य होऊ शकतात अशी जगताप स्वतः यादी बनवतील, प्लस आपले जे कार्यकर्ते आहेत प्रमुख अशा एक 50 लोकांची यादी तुम्हाला देतो. त्यांना 1 to 1 भेटलं तर ते सगळे मेंबर होतील. चालेल. हो, तर त्याच्यावरती तुम्हाला करायला लागेल, पण होईल. आणि असं रत्नागिरीत सुद्धा तुमचा दौरा एक सिंधुदुर्गचा संघटनात्मक. हो, मला लिस्ट मिळाली आहे मेडेकरांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही प्रमुख लोकांची, प्लस माझे पण जे कॉन्टॅक्ट मधले आहेत. ऑलरेडी माझं बोलणं सुरू झालेलं आहे त्यांच्याबरोबर आणि करतो मी दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात. असंच बर्वे साहेब, जरा तुम्ही अक्रेकरला सोबत घेऊन, प्रणील किंवा सावेना सोबत घेऊन, तिकडे हरीश बारेला सोबत घेऊन, असं पालघरमध्ये सुद्धा आपली मेंबरशिप व्हावी
सुरुवातीला मुंबईतलाच मीटिंगला येतील ते सगळे, आणि सफिशियंट मेंबरशिप झाली की आपण पालघरची मीटिंग सुरू करू. सो मध्ये मध्ये वेळ हो काढून आशिषजी हे करायला लागेल. हो हो सर. हा, आपल्याला काही जणांना मनावर घ्यायला लागेल हे. 1 to 1 एकदा कधीतरी मी मी दौरा काढेन पालघरचा, आणि हो मेंबरशिप डेव्हलपमेंट आणि संघटन असा असा तो करूया. 1-2 दिवस येतो मी पण, पण आपण आपण फिरू पालघरमध्ये. हो चालेल सर, नक्की. प्रकल्पाच्या निमित्ताने रायगडमध्ये आपण सतत जातोय, त्यामुळे हो रायगड जगताप सुद्धा ऍक्टिव्ह असल्यामुळे रायगडचं संघटन आपलं बनायला सुरुवात होईल. जगताप, एकदा 2 दिवस मी फिरेन तुमच्या बरोबर. चालेल ना. मी आता रविवारपासून आहेच तिकडे. अच्छा. त्यामुळे मी आठवड्यातून 3 दिवस तिथे असतो. त्याच्यामुळे काय मला ज्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत ते घेत असतो. काय प्रॉब्लेम. आणि मी 10 मेंबर तर आपल्या चेंबरसाठी तयार केले. केलेत का? व्हेरी गुड. 10 आहेत आपल्याकडे ऑलरेडी. आपण 1-2 दिवस प्रवास करू. चालेल ना. चेंबरचं ब्रोशर वगैरे ऑनलाईन म्हणजे वेबसाईट आहे, हा मेंबरशिप फी वगैरे सगळं आहे, पण ते ब्रोशर ग्रुपवरती टाका मडेकर. हो सर, हो सर, सर्वांना देतो, पाठवतो ब्रोशर. हम्म. त्याच्यानंतर चेंबरचा ऑनलाईन गुगल फॉर्म. सो अजून अजून काय मेंबरशिप डेव्हलपमेंट मध्ये सूचना आहेत कोणाच्या? आपण त्यांना सर, उपरेकर सर जे आहेत हा, त्यांना आपण रत्नागिरीची यादी पाठवली, आपल्याकडचे जे प्रमुख काही उद्योजक वगैरे आहेत त्यांची. हा, त्यानंतर आशिषजींना पण आपण पालघर जिल्ह्यातली यादी पाठवली. व्हेरी गुड. हा, परब सरांना सुद्धा पाठवले. आता अच्छा रायगड आहेत की जगताप सरांना मी उद्या पाठवून देतो किंवा थोड्या वेळाने पाठवतो, मीटिंग झाली की लगेच. माझ्याकडे रेडी चालेल आहे. चालेल. अच्छा. जी अनिश 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 निमकर जवळ रत्नागिरीची द्या, म्हणजे दापोली वगैरे या भागात. हो हो, चालेल चालेल, ठीक हा, आहे. हो आणि त्याला यशला पण सांगा, ते दोघे एकत्र रत्नागिरीमध्ये फिरायला हवेत. म्हणजे दापोली हो, मंडळ दापोली म्हणून. ओके. संघटनात्मक हे करू. हो याच्यात याच्यात काय काय सूचना आहेत? हॅलो. हा उपस्थिती मेडेकर एवढी कमी का आहे मीटिंगला? अजून मीटिंगची उपस्थिती कॉलही सुचलत केले होते. नाही. हा, हो, कॉलही केले होते. आता काही आपली आली होती ऑफिसला, कनेक्ट नसते झाले. काही प्रवासात आहेत. दीप सिरदनकर पुण्याला आहेत आणि हरीश खेडेकर आता वेबिनार मध्ये होते, पण ते ऑन द वे आहेत, कोल्हापूरवरून निघालेत, ते प्रवासातच आहेत. त्यामुळे ती मंडळी नाही आज जॉईन झाली आपल्याला. किरण परबाना केलंय कनेक्ट. जे पुढच्या पुढच्या मीटिंगला किरण परबाना जे काही येत नाहीत, गॅपवाले लोक आहेत, त्यांची नावं द्या, म्हणजे त्यांच्याबरोबर ते 1-to-1 बोलतील. हो चालेल सर, ठीक आहे. हं? हरीश खेडेकर आहेत म्हटलं. ठीक आहे. आता चेंबरचं 8 तारखेचं जे 28 तारखेची मीटिंग आहे, हम्म. त्याच्यामध्ये एक बिझनेस प्रेझेंटेशन हरीश खेडेकर तुम्हाला करता येईल? सर 28ला बहुतेक मी नाही आहे, सॉरी फॉर एकदा. मी हा. रायगडवरच जाणार आहे, माझं माणगावला काम आहे, आणि वरती मग आशिषजींना मी त्याचा विचार करतो. तर आशिषजी, आपल्या दोन्ही प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तुम्ही पण नसणार 28ला. मी नाही आहे ना सर, मी 28ला तिकडेच आहे रायगडला. प्रेझेंटेशन आशिषजी, थोडं तुम्ही बनवता किती वाजता पोहोचणार आहात तिकडे? मी उद्याच चाललोय. बरं ठीक आहे, ओके. मग मी दुपारी आलो की तुम्हाला कनेक्ट करतो इकडे वरती. हो बरं. हो 28च्या
5 तारखेचा जो प्रायमरी उद्घाटन आहे, सॉफ्ट लॉन्चिंग ज्याला म्हणू आपण, त्याची जरा माहिती आशिषजी सांगा सगळ्यांना, काय करतोय आपण. 5 तारखेला आपले दोन्ही जे प्रोजेक्ट आहे रायगड मधले, एक कोलाडचं जे आपलं काष्टशिल्प आणि म्युझियम, आणि रायगडच्या पायथ्याशी रायगडवाडी येथे आपलं सह्यागिरी ऍडव्हेंचर्स, हे 2 प्रोजेक्टचे आपण उद्घाटन करतोय. सॉफ्ट लॉन्च आपण करतोय. त्याच्यामध्ये 4 तारखेला संध्याकाळी मी आपल्या संस्थेच्या तर्फे आणि सह्यागिरी ऍडव्हेंचर्सच्या तर्फे आपल्या सर्वांना इन्व्हाइट करू इच्छितो की 4 तारखेला जर आपल्याला सगळ्यांना येता आलं संध्याकाळी वास्तव्यासाठी रायगडला, तर मग विथ फॅमिली येऊ शकता. म्हणजे जेणेकरून आपण 4 तारखेला संध्याकाळी एक गेट टुगेदर करू शकतो. आणि मग 5 तारखेला सकाळी आपलं रायगड सह्यागिरी ऍडव्हेंचर्सचं उद्घाटन, आणि मग तिथूनच पुढे कोलाडला आपल्या काष्टशिल्पच्या म्युझियमचं उद्घाटन करून मग पुढे आपण हे करू शकतो. असं छोटस नियोजन केलेलं आहे. जे जे काय काय येण्यास इच्छुक असतील, तिथे काय काय ऍक्टिव्हिटी असतील? 4 तारखेला संध्याकाळी जे आपल्या रायगडच्या पायथ्याशी रायगडवाडीला सह्यागिरी ऍडव्हेंचरच्या साईटवर आपण मर्दानी खेळ, शिव व्याख्यान, त्याच्यासोबत लोकल जे कल्चरल डान्स परफॉर्मन्स आहेत. आता जसं सीझन चालू आहे त्यामुळे पोपटी आपण तिकडे कॅम्पफायर सोबत पोपटीचं नियोजन करतोय. या सगळ्या गोष्टी असतील. त्याच्यासोबत आपण तिथल्या सगळ्यांचे एक दुसऱ्याचे संवाद साधू शकतो. आणि खूप सुंदर रायगडच्या पायथ्याची शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आणि आपल्या आशीर्वादाने आपण ही सुरुवात करतोय. जे जे येण्यास इच्छुक असतील त्या लोकांनी संपर्क करा, आपण त्याप्रमाणे नियोजन करू. याच्यामध्ये आपण सुरुवात करत असल्यामुळे तिथे डॉर्मिटरी राहायची व्यवस्था आहे जेंट्स आणि लेडीज साठी. कॅम्पिंग आहे. म्हटलं तर थोडी गैरसोय होईल आणि म्हटलं तर खूप एन्जॉयबल असेल. त्यामुळे आपण कोणतेही चार्जेस घेणार नाही आहे लॉन्चिंग असल्यामुळे. फक्त तुम्ही विथ फॅमिली येणं तुमच्या गाडीने हाच खर्च. फक्त जर डॉर्मेटरी राहणं सोयीचं नसेल तर हॉटेलच्या रूमचं जे काय भाडं असेल ते द्यावं लागेल. तो आपण हॉटेलची रूम तिथे व्यवस्था अगोदर सांगायचं आहे ज्यांना हॉटेलची रूम हवी आहे. आपल्याला किती रूम्स लागतील हे ठरवता येईल. बाकी त्या दिवशी आजला आपण भरत शेठ गोगावलेनं बोलवलेलं आहे. छोटा कार्यक्रम असेल तरी पण आपण मिनिस्टरला बोलवलंय. आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी आपण मोठा कार्यक्रम करू इथे. शिवपर्यटन महोत्सव सुरुवात करू त्यावेळी. आणि त्यावेळी मोठ्या स्केलवरती 4 तारखेला तो सर्वांनी यायचं. आपल्यापैकी कोणाकोणाला जमेल यायला आता असलेल्यांपैकी? 4 तारखेला, 5 तारखेला तर हा हा म्हणजे सिंगल येणार विथ फॅमिली येणार ते पण सांगा. बरवेल नोट डाऊन करा. हा मी येईन. ऐके का नाही सांगा. सुनील जगताप मी येईन आणि माझ्या बरोबर आणखी 2-3 जण मित्र असतील. पण ते आम्ही 5 तारखेला सकाळी येऊया. 5 तारखेला सकाळी संध्याकाळी कार्यक्रमाला या. संध्याकाळी यायला हवं. शेड्यूल चेक करायला, शेड्यूल बघावं लागेल जरा 4 तारखेचं काय. पण 4 तारखेला तसं बघू, करू प्लॅनिंग 4 तारखेचं. पण 5 तारखेला तर नक्की. ठीक आहे. माझ्या इतरही 4-5 जण हे नोट डाऊन करा. गणेश यादव येणार आहेत विथ फॅमिली. मी संजय यादवराव विथ फॅमिली असो. 2 आपल्यापैकी अजून कोणाला पॉसिबल आहे?
मी येईन. हॅलो. हा मॅडम साहेब, हा मी येतो. तुम्ही विथ फॅमिली की एकटे येणार आहे? नाही फॅमिली, कारण काय दोन्ही मुलगा मुलगीची कॉमर्स 12वी आणि हा, सायन्स 12वी जे ठीक. प्रिलिम्स असतात. पण बघा याचं वाईफ मिसेस बरोबर येईन मी. मेसेज असेल ना? मिसेस असेल. अच्छा. आणि मडेकर, आपल्या चेंबरचे आणि संघटनेचे जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांबरोबर बोलून घ्या. त्यातले कोण कोण येणार हे निश्चित करा. हो हो सर. कोणतेही चार्जेस नसतील. फक्त रूम हवी असेल तर चार्जेस असतील, आणि रूम कोणाला हवी आहे ते विचारा, मग तेवढ्या रूम आपल्याला बुक करायला लागतील. का हो फक्त सर. रूमचे चार्जेस द्यावे लागतील म्हणा? हो हो बाकी हे लॉन्चिंग असल्यामुळे आपण प्रकल्पाच्या वतीने हे स्पॉन्सर करू. हो हं? चालेल, ठीक आहे. हो हो ठीक आहे. सो हो हे ठीक आहे. हे कोऑर्डिनेट करायचं आपलं. परब साहेब, अजून चेंबरच्या दृष्टीने काही महत्वाचे विषय? काल एका लग्नाला गेलो होतो. नवरा मुलगा खेड खेड गावचा होता आणि एक लक्झरी बस भरून गावचे लोक आले होते. लग्नाला होतं, सॉरी, साखरपुडा. खेडचा रिलायन्स मध्ये मोठा इंजिनियर आहे आणि माझ्या भाची बरोबर त्याचं लग्न ठरलं. तर साखरपुडा होता आणि तिथे बऱ्याच जणांची त्यांना चेंबरची माहिती दिली मला आणि एक्साइटेड काही जण प्रमुख जे होते. आणि आता पण ह्याच्या आधीचा जो वेबिनार होता ते दीपक सपकाळ सकपाळ आपले चेंबरचे मेंबर आहेत का मेडेकरजी? दीपक सकपाळ म्हणून जे सात बंगल्याला इथे राहतात, त्यांनी ह्या नाही टुरिझम नाही, मध्ये आपल्या नाहीये. नाहीये ना? तर ते चांगले फायनान्सर आणि इन्व्हेस्टर दिसतात आहेत. तर सात बंगला अंधेरी वेस्टलाच राहतात म्हणून त्यांची भेट घेईन मी. त्यांना चेंबर करून घेण्याचा प्रयत्न करतो. होतील ते. हो हो, 1-to-1 मीटिंग करा. वन टू वन भेटणार. त्यांना फोन करून 1-to-1 भेटणार. कारण त्यांनी उपळेकरांच्या प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट दाखवलाय फायनान्सिंग साठी, इन्व्हेस्टमेंटसाठी. व्हेरी गुड. आणि मेडेकरांनी जी लिस्ट दिली आहे त्यांना एकेकांना संपर्क करून मुंबईत जे असतील त्यांना मुंबईत भेटतो. पण माझ्या सर्कलचे पण अनेक जण रेडी आहेत. मी 28 तारखेला त्यांना घेऊन येतो दादरला. 28 तारखेला जास्तीत जास्त गेस्ट आपल्याला हो. आणायचे आहेत. मला जरा बर्वे साहेब, सह्याद्री आपल्या सह्यागिरीचं रायगडचं प्रेझेंटेशन तयार करून द्या. मी स्वतः प्रेझेंटेशन करेन आणि कोलाडचं प्रेझेंटेशन मी बनवतो ऑफिसमध्ये. सो हे दोन चालेल. दोन दोन प्रकल्पांचं प्रेझेंटेशन करू आपण. सो हो सर. याच्यामध्ये आता आम्ही आज 7-8 जण बसलो होतो. माझ्या डोक्यात किरण जे आहे आपल्या बरोबर चर्चा झाल्याप्रमाणे आपले चेंबरचं जसं काम आहे तसं आपली संघटना गावागावात व्हावी यासाठी शिवस्वराज्याचं जे आपण ठरवलंय, तर आपण एक माझ्या सकट आपण आज मी काही नावं काढले, प्रत्येकाने जर एक तालुका घेतला कामासाठी तर आपल्याकडे एक 25-30 लोक नक्की आहेत. एक तालुका ठरवलं तर 1-2 महिन्यामध्ये आपण 5-5 गावांचं जे संघटन करायचं ठरवलंय तर ते आपण पूर्ण करू शकतो. सो आणि एक तालुका म्हटल्यावर काम करायला सोपं. 2-3 दिवस त्या तालुक्यात जाऊन जर फिरलं, भेटलं लोकांना तर होईल. तर ती काय काय करायचं हे मला वाटते ग्रुपवरती दिलंय मेडेकरांनी आणि त्याचे फॉर्म्स, त्याचे गुगल फॉर्म असं सगळं रेडी आहे आपलं. तर शिवस्वराज्याची टीम बनवायची आहे तर ते सुद्धा आपण प्रत्येकाने एक तालुका असं करायचं आहे. तर त्या दृष्टीने मी यादी बनवलेली आहे की आपल्या ग्रुपवरती मेडेकर टाकतील. त्यात काय बदल हवा असेल तर त्यांनी मेडेकरांना कळवा.
ठीक आहे. की मला हा तालुका नको, हा तालुका हवाय. हो हो असं सर. असं आपल्याला करता येईल. बरोबर. आता हे सिलेक्ट लोक आहेत. त्यानंतर मला ग्लोबल कोकणची जी मीटिंग घ्यायची होती मार्केटिंग संदर्भातली, ती सुद्धा मी याच्यातच एक 10 मिनिटात उरकतो. बरोबर. ओपळे ओपळेकर, तुम्हाला काही बोलायचं आहे? बोला. नाही नाही, आता मला काही बोलायचं नाहीये. हरकत नाही, पण तुम्ही ते 5 गावाचं स्ट्रक्चर प्रमाणे त्याच्यावरती ते आपलं काम चालू आहे. ते काम चालू आहे. म्हणजे ह्या महिन्याभरामध्ये माझ्याकडून म्हणजे किमान 40-45 लोकांचा एक ग्रुप तयार होईल वेगवेगळ्या आमच्या तिथल्या एरियामध्ये. म्हणजे मी ग्रामपंचायत लेवलवरती मी काम करतोय. ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या एरियामध्ये किमान 10-12 माणसं ही व्यवसाय करण्याच्या दृष्टीतून मिळाली पाहिजेत, ह्या दृष्टीने माझे प्रयत्न चाललेले आहेत. व्हेरी गुड. आणि तुम्ही रत्नागिरीमध्ये किमान 20 चेंबरचे सदस्य होते. 1 to 1 बेटा संतोष नलावडे पासून सगळ्यांना. हा चालेल चालेल. खूप सारे मेंबर्स होतील. मेंबर्स झाले की मग आपल्याला एक रत्नागिरीची मीटिंग रेग्युलर बेसिस वरती सुरू करू आपण. ठीक आहे चालेल. आणि आपण त्या ह्याच्यामध्ये एक आंबेवाल्यांचं हे बनवलं होतं सगळं. तर उद्या रात्री 10 वाजता आपण हापूस आंब्याची कंपनी बनवायची शेतकरी असं जे आपण ठरवतोय. उद्या रात्री 10 वाजता या संदर्भात बैठक घेऊ आपण. चालेल. एनिवे, आता आपण जरा ग्लोबल कोकण संदर्भात पण बोलू. 6 ते 9 मार्च ग्लोबल कोकण आहे. ग्लोबल कोकण मध्ये आपण एकतर 2 सेक्शन मध्ये आपण एक मार्केटिंग टीम बनवली आहे ग्लोबल कोकणची. ते सगळे लोक त्याच्यामध्ये आपल्याला रिअल इस्टेट हा एक मोठा सेक्शन करायचा आहे. तर त्या दृष्टीने हुपळेकर, भूतेन, आपले काय त्यांचं नाव विसरतो मी, भूते म्हणून बिल्डर आहेत, नित्यानंद बरोबर माझं सगळं झालेलं आहे कम्युनिकेशन. तर त्यांचा फॉलोअप घेऊन आपण सवलतीच्या दरात स्टॉल दिलेले आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या बिल्डरना. आणि आपण तिथे त्या बिल्डर्सचं मार्केटिंग करणारे जे एजंट्स आहेत मुंबईतले, नव्या मुंबईतले, त्यांचं पण एक कॉन्फरन्स करणार आहोत तिथे. तुम्ही नित्यानंद बरोबर जरा कोऑर्डिनेट करा. चालेल. शिवाय आपलं असं ठरलं होतं की एक मोठे उद्योजक कोकणातले, तर तुमच्या रत्नागिरीमध्ये तशी काही 2-4 नावं काढा. जसे गद्रे आहेत, दीपक शेठ, की जे याचे स्पॉन्सर्स होऊ शकतात ग्लोबल कोकणच्या. अशा 4-5 लोकांना 1 to 1 घ्यायचे आहेत. ते काय सांगायचं वगैरे मी 1-2 दिवसात मीटिंग घेतो. पण आपल्याला किमान प्रत्येकाने एक मोठे उद्योजक ज्यांचा 10 कोटी 20 कोटी टर्न ओव्हर आहे, छोटे नाही, तर त्यांचं हे काय अपॉइंटमेंट घेऊन त्यांना स्पॉन्सर म्हणून आपल्याला आणायचंय. आणि त्यांचा सत्कार आपण, मुख्यमंत्री वगैरे पहिल्या दिवशी सगळे मोठे लोक येतात, त्या दिवशी त्यांचा सत्कार करणार आहोत आपण. एक प्रॉफिटेबल बुक बनवणार आहोत आणि एक त्यांचा स्टॉल असेल मोठा, ज्याच्यामध्ये त्यांची कोणाच तरी माईक चालू आहे. माईक कोणाच चालू आहे? तर आपल्याला ती जरा नावं काढा 4-5 मोठ्या उद्योजकांची आपापल्या भागातली.
आणि त्याचं ब्रोशर वगैरे पाठवलंय. पुन्हा हे उद्या पाठवतील. आपल्या मार्केटिंगचा ग्रुप मी तयार केलाय, त्याच्यावरती ते ब्रोशर दोन्ही येतील आणि एक स्टॉल बुकिंगचं पण येईल. आपापल्या भागातले चांगले स्टॉल्स या ग्लोबल कोकणमध्ये यावेत असा प्रयत्न आपण एक 10 जणांची मार्केटिंगची टीम GKF तयार केली आहे. त्याच्या माध्यमातून हे कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून स्टॉल येतील असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर या ग्लोबल कोकणच्या मार्केटिंगच्या संदर्भातली बैठक आपण उद्या नाही, उद्या आपण हापूसची बैठक घेऊ. उद्या शुक्रवार, शनिवार आपली परिषद आहे. सोमवारी वगैरे आपण घेऊ मीटिंग याची, मार्केटिंग टीमची. अजून कोणाला काही ऍडिशन्स करायचे आहेत का? लिमिटेड उपस्थिती आहे, आपण एक 5 मिनिटात बैठक संपूया. लोक कमी आले जास्त आले तरी आपण दर आठवड्याला भेटणं हे बंद करूया नको. आपण ऑनलाईन म्हणजे काम पुढे जात राहतील, अन्यथा आपण भेटू तेव्हाच विषय पुढे सरकतील. ते रिकामे जे होते त्यांना जरा त्यांना मी 2दा सांगितलं होतं ते लिस्ट बनवून एक टूर प्लॅन, म्हणजे ते 2-3 दिवसात मला तसं प्लॅनिंग करायला मिळेल. हा, ते इयर एंड असल्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्लॅनिंग करा. ठीक. कारण ते सगळे ते अधिकारी पण त्या सगळ्यांचे बाप इंग्रज असल्यामुळे बरोबर. हा, त्या इयर एंडचं एक वेगळं भूत क्रिसमसचं आलेलं असतं लोकांच्या अंगात. चालेल. त्यामुळे थोडं आपल्याला पहिल्या आठवड्यातलं प्लॅनिंग करावं लागेल. मी बोलतो रिकामींबरोबर. ठीक आहे. आपलं 2 स्टॉलचं कन्फर्म केलंय मला. समर्थ इलेक्ट्रिकल्स नाशिकची कंपनी आहे, पण आता ते नाशिकचे आहेत, पण ते दे आर इंटरेस्टेड. कारण मी त्यांना सांगितलं जरी ग्लोबल कोकण आहे तरी त्यांचे जे प्रोडक्ट्स ते मार्केट करू शकतात. हो. अजून काही विषय नसतील तर मीटिंग संपूया. ठीक आहे. हो, ठीक आहे, चालेल. ठीक आहे.